आजचं जे फेब्रुवारी 2017 मधील जी शिष्यवृत्ती सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे तर त्यामध्ये भाषा विषय यामधील जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न समजावून देण्यासाठी या ठिकाणी मी आज उभी आहे. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी जे प्रश्न असतात त्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही सूचना काळजीपूर्वक वाचायला सांगितलेले आहे. आपण या प्रश्नपत्रिका सातत्याने सोडवत असतो तरी देखील या प्रश्नांच्या ज्या सूचना आहेत त्याच्या काळजीपूर्वक लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. तर धावता आपण या ठिकाणी आढावा घेऊ. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. ज्या सूचना आहेत ती आपल्याला माहित आहे. भाषा व गणित यामध्ये 2 भाग आहेत. भाषासाठी 25 प्रश्न आहेत, गणितासाठी 50 प्रश्न आहेत, एकूण 75 प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. एकूण 90 मिनिटाचा कालावधी आपल्याला दिलेला आहे. मग त्या कालावधीचं मराठीसाठी आणि गणितासाठी आपण वेळेचं नियोजन काटेकोरपणे करणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर जे प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत आणि बरोबर उत्तराचा अचूक गोल रंगवण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. चुकीच्या पद्धतीने रंगवलेले गोल ग्राह्य धरले जाणार नाही, त्यासाठी 0 गुण दिले जातील हे देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तसेच पर्याय क्रमांकामधील गोल रंगवताना काळ्या किंवा निळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणची 7व्या नंबरची जी सूचना आहे की एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्नपत्रिकेमध्ये 20% प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांचे 4 पैकी 2 पर्याय हे अचूक असतील, म्हणजे 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत. दोन्ही पर्याय नोंदवणे आवश्यक आहे, तरच आपल्याला त्या ठिकाणी असणारे मार्क दिले जाणार आहेत. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर आणि शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी आपल्याला जागा दिलेली आहे आणि प्रश्नपत्रिकेतील ज्या त्रुटी आणि चुका आहेत त्यासाठी हे परीक्षा परिषदेकडे निवेदन देण्याची सूचना आपल्याला यामध्ये शेवटी दिलेली आहे. विभाग पहिला भाषामधील पहिल्या विभागास मी या ठिकाणी सुरुवात करते. एकूण प्रश्न आहेत 25 आणि त्या 25 पैकी पहिले 3 प्रश्न हे आकलनावर आधारित म्हणजे उतार्यावर आधारित आहेत. त्या ठिकाणी प्रश्न आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगताना एक सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस आपण उतार्यावर आधारित प्रश्न सोडवत असतो तर त्यावेळेस उतारा वाचण्यापूर्वी सर्वप्रथम या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे तर तो प्रश्न पहिल्यांदा मी वाचते आणि मग उतार्याला सुरुवात करते. कारण ज्या वेळेस प्रश्न वाचून प्रश्न लक्षात घेतला जातो त्यानुसार जर उतारा आपण वाचला तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधायला आपल्याला कमी वेळ लागतो आणि उत्तर अचूक सोडायला थोडीशी मदत होते. पहिला प्रश्न आहे निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते. त्यानंतर वरील उतार्यातील आशयावरून असत्य विधान ओळखा. असत्य विधान कोणते आणि माणसाच्या
अहमिकेमुळे माणसाच्या अहमहमिकेमुळे काय झाले तो पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचे. या 3 प्रश्नांना घेऊन आपण पुन्हा एकदा उतार्याचं वाचन करत आहोत. एक मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा सतत उपाशी राहतो. एक मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा सतत उपाशी राहतो. हे निसर्गाला कधीच मंजूर नाही. एक मनुष्य दुसऱ्याचा मालक होतो, हे सुद्धा निसर्गाला मंजूर नाही. या ठिकाणी निसर्गाचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की प्रत्येक जण स्वयंभू आहे. त्याचं अस्तित्व कुणाच्याही दयेवर उभं नाही. एखादं उंच वडाचं झाड हे केवळ आकारानं सामर्थ्यानं मोठं आहे म्हणून त्याचं मोल जुईच्या फुलापेक्षा जास्त आहे असं नाही. म्हणजे इथे वडाचं आणि जुईचं फुल या दोन्हींची जे सामर्थ्य आहे किंवा या दोन्हींची तुलना समान केलेली आहे. निसर्गाला काय मंजूर नाही तर निसर्गाला जाती मंजूर नाही, निसर्गाला धर्मही मंजूर नाही. आणि मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे असं सांगण्याच्या अहमहमिकेनं माणसानीच धर्म निर्माण केले, माणसानीच पंथ निर्माण केले. निसर्गाला कुठला आला आहे धर्म? तो ख्रिश्चनही असतो, तो ख्रिश्चन असतो की हिंदू की मुस्लिम, निसर्गाला कोणताच धर्म नाही. निसर्गाला जर धर्म असला तर तो आहे जगा आणि जगू द्या एवढाच त्याचा धर्म आहे. मानवी पवित्र्याच्या कल्पनेनं निसर्ग बंदिस्त नाही. परंतु त्याच्या दृष्टीनं जीवनच पवित्र आहे. माणसांनी या पृथ्वीवर कसं जगावं हे शेवटी माणसांनीच ठरवायचं आहे. या उतार्यामध्ये आता प्रश्न येतो, निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते? ज्या ठिकाणी मी आता उतारा वाचताना काही गोष्टींना महत्वाच्या पुन्हा केलेल्या होत्या की मनुष्य इथे एक जेवतोय दुसरा उपाशी आहे हे निसर्गाला मान्य नाही. एक दुसऱ्याचा मालक होतोय, एक नोकर होतोय हे पण निसर्गाला मान्य नाही. प्रत्येक मनुष्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे हे त्याला मान्य आहे. म्हणजेच इथे या प्रश्नामध्ये निसर्गाला धर्म मान्य नाही, निसर्गाला पंथ मान्य नाही, निसर्गाला जाती मान्य नाही. निसर्गाला मान्य आहे ती म्हणजे समानता. हा यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा निघतो. इथे आहे निसर्गाला मान्य असणारी समानता. वरील उतार्यातील आशयावरून असत्य विधान कोणते? की प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व स्वयंभू आहे हे आपण वरील उतार्यामध्ये वाचलेले आहे. जगा आणि जगू द्या असा निसर्गाचा नियम आहे हे पण वाक्य बरोबर आहे. दुसऱ्यावर अधिकार गाजवू नये असे निसर्गाला अभिप्रेत आहे हे पण वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणचा पर्याय आहे निसर्गाने धर्म जात पंथ निर्माण केले आहेत हे हा पर्याय चुकीचा आहे. कारण आपल्याला यामधलं असत्य शोधायचं आहे. ज्यावेळेस असत्य विधान आपण या ठिकाणी शोधतोय तर दिलेल्या पर्यायातील 3 विधान हे सत्य आहेत हे आपण शोधलेलं होतं आणि त्यामुळे असत्य विधान शोधायला सोपं गेलं. निसर्गाने धर्म जात पंथ निर्माण केले आहेत असं नसून मानवाने धर्म जात पंथ निर्माण केले आहेत असा त्याचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत होतो. तिसरा प्रश्न आहे माणसाच्या अहमहमिकेमुळे. आता या ठिकाणी एक शब्द थोडासा
मुलांच्या दृष्टीने नवीन आलेला आहे. इथे शब्द आहे अहमहमिके, अहमहमिका. म्हणजेच दोन व्यक्तीमधली, दोन व्यक्ती, दोन गट, दोन समाज, एकापेक्षा जास्त असणारे त्यांच्यामध्ये असलेली तीव्र स्पर्धा, चुरस आणि चढाव. या तीव्र स्पर्धेमुळे अहमहमिका याचा अर्थच आहे तीव्र स्पर्धा, चुरस किंवा चढाव. या माणसाच्या तीव्र स्पर्धेमुळे काय झालेलं आहे, तर माणसाच्या तीव्र स्पर्धेमुळे उदाहरण आपण मगाशीच बघितलेलं आहे की धर्म निर्माण झाले आणि पंथ निर्माण झाले. म्हणजेच इथे ब आणि क बरोबर हे त्याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे उतार्यावर आधारित 3 प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 ते 6 हे 3 प्रश्न या ठिकाणी कवितेवर आधारित आलेले आहेत. तिथे प्रश्न आहे खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. या ठिकाणी सुद्धा कविता वाचण्यापूर्वी मी प्रश्न वाचणार आहे आणि मगच कवितेला सुरुवात करणार आहे. कारण ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या अनुषंगाने आपण कविता वाचतो. एकदा कविता वाचून आपण त्या उत्तरापर्यंत बरोबर जातो. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी कवितेचा प्रश्न वाचणार आहे. कवितेच्या आशयानुसार स्वातंत्र्याचा कोणता फायदा या ठिकाणी कवीने सांगितलेला आहे. हा त्याचा चौथाचा पहिला प्रश्न कवितेवरचा. 5वा प्रश्न आहे कवितेत कशाच्या मदतीची अपेक्षा केलेली आहे. आणि पुढचा प्रश्न आहे कवितेतील वर्णनानुसार चुकीचे विधान कोणते. हे 3 प्रश्न लक्षात घेऊन आता आपण या ठिकाणी कवितेचं वाचन करणार आहोत. कवितेचं हे जे वाचन आहे हे वाचन करताना ही जी कविता आहे ही कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं वेअर द माइंड इज विदाउट फिअर या प्रसिद्ध कवितेच्या भावनेशी साधर्म्य दाखवते. या कवितेमध्ये कवीने परमार्थाला जी प्रार्थना केलेली आहे की माझा देश कसा असावा, तर माझा देश असा असावा जिथे लोकांमध्ये भीती नसावी, शंका नसावी, संकोच नसावा, ज्ञानाचा प्रवाह अखंड व्हावा आणि रूढी परंपरांच्या भिंती कोसळाव्यात. प्रत्येक मनुष्य हा कृतिशील, प्रबुद्ध, प्रबुद्ध आणि स्वतंत्र असावा असा या कवितेचा भावार्थ आहे. आणि त्यानुसार आपण आता या ठिकाणी कवितेला वाचायला सुरुवात करतोय. हे परमात्मन जेथे न शिवे भीती मनाला काही. म्हणजे हे परमात्म्या, हे विधात्या, हे परमेश्वरा की जिथे मनाला कोणतीही भीती असणार नाही, डोळे करूनी वर चालाया शंका वाटत नाही. ज्या ठिकाणी मला चालायचं आहे तर त्या ठिकाणी मी डोळे वर करून जरी चाललो म्हणजे मला त्या चालण्यामध्ये माझ्या मनात प्रचंड आत्मविश्वास असणार आहे. जेथे असती मार्ग मोकळे ज्ञानाच्या प्राप्तीचे. हे परमेश्वरा की ज्या ठिकाणी ज्ञान मिळवण्याचे सर्व मार्ग मोकळे असणारे, म्हणजे तिथे अज्ञानाला थारा नसणारे, अंधश्रद्धेला थारा नसणारे अशी जी गोष्ट आहे, किंवा संकोचाने तुकडे तुकडे झाले नची जनतेचे. म्हणजेच जिथे परमेश्वरा की मनाला भीती वाटत नाही, वागण्यामध्ये आत्मविश्वास वाटतोय, ज्ञानाच्या प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे आहेत, अशा ठिकाणची जी जनता आहे तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच हा असणार नाही. त्या ठिकाणचं जे सत्य आहे ते सत्य सुद्धा असा शुद्ध असणार आहे की त्या ठिकाणी कोणताही शब्द हा वाया जाणार नाही. आणि या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर मिळतं आपल्याला. हात पसरी तो उद्यम सतत पूर्णतेस मिळावया.
की उद्योग ज्या ठिकाणी परमेश्वरा तुझा वास आहे त्या ठिकाणचे लोक हे सतत उद्योगी आहेत. त्यांच्या हातात सतत उद्योग परिश्रम करतायत, मेहनत करतायत. मृत रूढीच्या भयानक कुलीनी पावनिया लोपला, की जिथे परमेश्वरा तुझा वास आहे तिथे रूढीच्या भिंती, जुन्या परंपरा, बुरसटलेले विचार हे त्या ठिकाणाहून लोप पावलेले आहेत. इथे एक नवीन शब्द आलेला आहे, त्या शब्दाचं मी नंतर स्पष्टीकरण करते. प्रज्ञेचा तो निर्झर निर्मळ लुप्त प्राय न झाला. तिथे त्या ठिकाणी जी बुद्धी आहे, प्रज्ञा आहे, तिचा जो निर्मळ झरा आहे तो त्या ठिकाणी सतत वाहत आहे. तो त्या ठिकाणावरून लुप्त झालेला नाही, नाहीसा झालेला नाही. कृपा प्रेरणा तुझीच कारण ज्या आचारा विचारा, होऊनी तद्विस्तार मनाच्या प्रगतीस मिळतो थारा. की तुझ्यामुळेच, तुझ्या कृपेमुळेच ते काम करण्याची प्रेरणा मिळते. आचार विचार जे आहेत त्या आचार विचारामुळे मनाच्या प्रगतीस वाव मिळतोय. आणि प्रभू अशा त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गा माझी ताता, हो माझा देश निरंतर जागृत सत्वर आता. की प्रभू या माझ्या स्वतंत्रतेच्या, तुझ्या या स्वतंत्रतेच्या जगामध्ये की माझा देश हा जागृत व्हावा असं कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. यावर आधारित पहिला प्रश्न आहे, कवितेच्या आशयानुसार स्वातंत्र्याचा कोणता फायदा सांगितलेला आहे? या ठिकाणी स्वातंत्र्याचा एक फायदा सांगितलेला आहे. जेथे असती मार्ग मोकळ्या ज्ञानाच्या प्राप्तीचे. कवितेच्या आशयानुसार स्वातंत्र्याचा फायदा विद्यार्जनाचे मार्ग मोकळे होणार आहे. हा जो 2 नंबरचा जो फायदा आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. कवितेत कशाच्या मदतीची अपेक्षा केलेली आहे? जगताना आधार मिळावा, सहज ज्ञान मिळावे, सतत उद्योग मिळावा आणि फिरण्याचे स्वातंत्र्य मिळावे. तर या ठिकाणी एक उल्लेख केलेला आहे, हात पसरितो उद्यम सतत पूर्णतेस मिळावया. उद्यम म्हणजे उद्योग, हात पसरितो उद्यम सतत म्हणजे उद्योग सतत मिळण्यासाठी या ठिकाणी मदतीची अपेक्षा केलेली आहे. कवितेतील वर्णनानुसार चुकीचे विधान कोणते? मनाच्या उन्नतीत अडथळे निर्माण होतात, वाईट परंपरा नष्ट झाल्या, विद्येचा झरा वाहत राहिला, वागण्या बोलण्यावर तुझा आशीर्वाद मिळाला. तर या ठिकाणी वागण्या बोलण्यावर तुझा आशीर्वाद मिळाला हे वाक्य बरोबर आहे. आपल्याला चुकीचं म्हणजे असत्य शोधायचं आहे. विद्येचा झरा वाहत राहिला हेही वाक्य बरोबर आहे. या कवितेमध्ये वाईट परंपरा नष्ट झाल्या याचा देखील उल्लेख आलेला आहे. मृतरूढीच्या भयान पुलिनी पावनिया लोपला. इथे पुलिनी, पुलिनी या शब्दाचा मूळ अर्थ आहे की सागरी किनारा किंवा गवताचा किनारा. आपण या ठिकाणी तो अर्थ न घेता रूढीच्या भयान भिंती, पुलिनी भिंती किंवा भयान किनारा जो रूढी आहेत, परंपरा आहेत, घुसटलेले विचार आहेत त्याचा किनारा हा नष्ट झालेला आहे. पावनिया लोपला म्हणजे नष्ट झालेला आहे. म्हणजे तिसरा मुद्दा सुद्धा इथे बरोबर आलेला होता. मग यातला राहिला पहिला मुद्दा, मनाच्या उन्नतीत अडथळे निर्माण होतात. तर मनाच्या उन्नतीमध्ये अडथळे
निर्माण न होता मनाची जी उन्नती आहे तर ती उन्नती ही प्रगती पथावर राहते असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे इथला पहिला मुद्दा जो आहे चुकीचं विधान, तर त्या चुकीच्या विधानामधला पहिला मुद्दा आहे मनाच्या उन्नतीत अडथळे निर्माण होतात हे या वाक्यातलं उत्तर आहे. कारण ते उत्तर हे चुकीचं आहे म्हणून तो पर्याय बरोबर आहे. आपण 3 बरोबर उत्तर बघितले आणि त्यानंतर चुकीच्या उत्तरापर्यंत आलेलो आहे. सातवा प्रश्न आहे दिलेला शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथे प्रश्न एक शब्द बोल्ड केलेला आहे आपल्याला की आपल्याला फोकस करायचा आहे पर्यायामधला चुकीची जोडी निवडायचा आहे. याचाच अर्थ आपल्याला दिलेल्या 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे अगदी बरोबर आहेत. मग कोणते पर्याय बरोबर आहेत? उदाहरण म्हणजेच दाखला. आपला पहिला पर्याय बरोबर आहे. आपल्याला तिथे खून करायची नाही कारण आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. दुसरा पर्याय आहे विसावा. विसावा म्हणजेच विश्रांती. तो पर्याय पण बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे पत्नीचा समानार्थी शब्द कलत्र आहे. तोही पर्याय बरोबर आहे. मग आपण आता चौथ्या पर्यायाकडे येतोय वर्दळ. वर्दळ म्हणजेच वहिवाट आणि कोलाहल. कोलाहल म्हणजे गडबड गोंधळ. मग गोंधळ आणि वर्दळ हे दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत म्हणून दिलेला पर्यायामधला हा जो चौथा पर्याय आहे तो चौथा पर्याय इथे चुकीचा आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दांची आहे? परस्पर विरुद्ध अर्थी शब्दांची जोडी आपल्याला शोधायची आहे. म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी 3 जोड्या या चुकीच्या आहेत, एकच जोडी योग्य आहे. पहिला पर्याय आहे स्वातंत्र्य, त्याच्या उलट स्वराज्य दिलेला आहे, ती जोडी चुकीची आहे. दुसरा पर्याय आहे सुधारक आणि सनातनी. या ठिकाणी आपल्याला दोन्ही शब्दांचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे. सुधारक याचा अर्थ नवीन विचार अंगीकारणारा, नवीन विचार स्वीकारणारा, नवीन विचारानुसार वागणारा तो सुधारक. आणि सनातनी याचा अर्थ जुन्या विचारांना चिटकून राहणारा, जुन्या रूढी परंपरेचं पालन करणारा, जुन्या संस्कारानुसार वागणारा त्याला सनातनी म्हटलेलं आहे. म्हणजे नवीन विचारांचा अंगीकार करणारा सुधारक आणि जुन्या विचारानुसार वागणारा सनातनी. नवीन आणि जुने विचार मग हे दोन्ही विचार परस्पर विरोधी असल्यामुळं सुधारक आणि सनातनी हा शब्द या ठिकाणी बरोबर आलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर पोक्त म्हणजेच वृद्ध हा समानार्थी आला. स्वातंत्र्य स्वराज्य हा समानार्थी आला आणि अर्वाचीन आधुनिक हा देखील समानार्थी शब्द आलेले आहेत. हे 3 शब्द चुकीचे असल्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी बरोबर आलेला आहे. 9वा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दातील किती शब्द शुद्ध आहेत? शुद्ध शब्द शोधायचे आहेत. व्यक्तिमत्व, लेखन नियमानुसार व्यक्तिमत्व बरोबर आहे. तीर्थस्थान हा सुद्धा शब्द बरोबर आहे.
तत्कालीन हा सुद्धा शब्द बरोबर आहे. श्रोतृवृंद हा सुद्धा शब्द बरोबर आहे. दुर्लौकिक, दुर्लौकिक या शब्दामध्ये लौकिक हा शब्द दुर्लौकिक मध्ये कला या ठिकाणी पहिली वेलांटी पाहिजे. स्फुरण बरोबर आहे. पारंपरिक बरोबर आहे. दुर्लौकिक हा शब्द या ठिकाणी चुकलेला आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 6 शब्द बरोबर असणारे शुद्ध शब्द आहेत. या ठिकाणचा पर्याय क्रमांक 4 हा उत्तर इथे बरोबर आलेला आहे. प्रश्न 10वा आहे अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ यानुसार चुकीच्या जोड्या असणारे पर्याय निवडा. इथे प्रश्न आहे 10वा आणि 10व्यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहे आणि ते पण आहे चुकीच्या जोड्या असणारे. इथे आपण 2 गोष्टीवर फोकस करतोय. चुकीच्या जोड्या शोधायच्या आहेत आणि 2 पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे इथे 50-50 प्रमाणे 4 पर्याय यातील 2 पर्याय बरोबर जोड्यांच्या दिलेल्या आहेत आणि 2 जोड्या ह्या आपल्याला चुकीच्या जोड्यांच्या आलेल्या आहेत. पर्याय आहे सुंदोपुसंदी म्हणजे दोघा भावातील भांडण. त्यानंतर आहे पिंपळावरचा मुंजा, कायम भटका माणूस, चंद्रमौळी घर, अतिशय श्रीमंत आणि वज्राघात मोठे युद्ध. तर सुंदोपसुंदी दोघा भावातील भांडण हा अलंकारिक शब्द बरोबर आहे. पिंपळावरचा मुंजा जो कायम भटकत राहतो, जो कधीच एका जागी स्थिर राहत नाही, त्याला पिंपळावरचा मुंजा असा अलंकारिक शब्द दिलेला आहे. आणि चंद्रमौळी घर, तर घर हे कधी चंद्रमौळी नसतं. चंद्रमौळी ही झोपडी आहे. याचाच अर्थ की जो गरीब मनुष्य आहे, जो हातावर चपल्याचं पोट आहे, असा जो व्यक्ती आहे, त्याचं राहण्याचं जे घर आहे, त्याचं जे छप्पर आहे, त्या छपरामधून चंद्राची किरण आतमध्ये घरामध्ये प्रवेश करतात. याला चंद्रमौळी घर म्हटलेलं आहे. म्हणजे चंद्रमौळी घर आणि अतिशय श्रीमंत हा विरोधाभास इथे आहे. चंद्रमौळी घर म्हणजे अतिशय गरीब माणूस, म्हणजे ही जोडी चुकलेली आहे. हा अर्थ चुकलेला आहे. आणि वज्राघात, वज्र म्हणजे कठीण, आघात कठीण असा वार, कठीण असा मार, त्याला वज्राघात म्हणलेला आहे. मोठे युद्ध म्हणजे रणसंग्राम, तर रणसंग्राम नाही, वज्राघात आणि मोठे युद्ध हे दोन्ही अर्थ वेगवेगळे असल्यामुळे 3 आणि 4 हे 2 पर्याय या ठिकाणी चुकीचे आलेले आहेत. म्हणजे आपल्याला या पर्यायामध्ये प्रश्न होता, चुकीची जोडी निवडायची होती आणि 2 अचूक पर्याय निवडायचे होते. त्यामधला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 पर्याय आपले चुकीचे आलेले आहेत. प्रश्न 11वा आहे वाक्प्रचारांच्या अर्थानुसार योग्य जोडी कोणती? अर्थ दिलेला आहे वाक्प्रचारांचा आणि आपल्याला शोधायचं आहे योग्य जोडी. योग्य जोडी शोधायची म्हणजेच आपण लक्षात घ्यायचे की इथे 3 पर्याय हे आपल्याला चुकीचे दिलेले आहेत.
मग आता जे कोणते पर्याय चुकीचे आहेत ते बघतानाच आपल्याला योग्य जोडी ही लक्षात येणार आहे. उखळ पांढरे होणे, पुष्कळ द्रव्य मिळणे. उखळ पांढरे होणे, पुष्कळ द्रव्य मिळणे हा पर्याय पहिला. खसखस पिकणे म्हणजे खूप हसणे, त्याला खसखस पिकणे असं म्हणतात, खूप आनंद होणे नाही. अत्तराचे दिवे लावणे म्हणजेच उधळपट्टी करणे, हा पण जोडी चुकीची, ही पण जोडी चुकीची. आणि अन्नास मोताद होणे म्हणजे भूक शमवण्यासाठी अन्न न मिळणे, अन्नास महाग होणे असा अर्थ त्याचा आहे. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक 4 ही चुकीचा आहे. यातला पर्याय क्रमांक 1 हा वाक्प्रचाराचा अर्थानुसार योग्य जोडीचा उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12वा आहे. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती या अर्थाची अचूक म्हणून ओळखायला सांगितलेली आहे. अचूक म्हणून ओळखायची आहे म्हणजे इथे पण आहे आपल्याला की 3 पर्याय ह्या चुकीच्या म्हणी दिलेल्या आहेत. एकच पर्याय ही अचूक म्हणजे बरोबर असणारी दिलेली आहे. मग आपण पर्यायाकडे जातोय. बाहेरून गरीब दिसणारी, मग बाहेरून गरीब कोण आहे तर पर्यायाकडे नजर टाकलं, पर्यायांचा वाचले नाही तरी आपल्या लक्षात येते की गोगलगाय हा जो प्राणी आहे तर तो गरीब असा गोगलगाय प्राणी आहे. म्हणजे बाहेरून गरीब दिसणारी गोगलगाय आणि पोटात पाय म्हणजे मनात कपट असणारी किंवा गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती, म्हणून यातला पर्याय आहे गोगलगाय आणि पोटात पाय. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आलेलं आहे. अंतस्थ या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकासारखा होतो तसाच उच्चार पुढील पैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासारखा होतो. आता इथे सांगताना एक सांगावंसं वाटतं. अंतस्थ अंतस्थ अवर अनुस्वार आहे आणि त्या अनुनासिका अनुस्वाराच्या पुढे क वर्गातील व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे या अनुनासिकाचा उच्चार हा न सारखा होणार आहे. मग जर तसा उच्चार असणारा जर आपण संस्थान शब्द वाचलं, संस्थान याचा उच्चार हा थोडक्यात संक्षिप्त हा क्ष क आल्यामुळं क्ष मध्ये क अधिक क्ष 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 आल्यामुळं या अनुस्वाराचा उच्चार हा क वर्गातील अनुनासिक प्रमाणे होतो. अंडज अनुस्वाराच्या पुढे ट वर्गातलं व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे या अनुनासिकाचा उच्चार ट वर्गातील अनुनासिक न प्रमाणे होतो. आपल्याला अंतस्थ सांगितलंय म्हणजे न प्रमाणे उच्चार होणार अनुनासिक शोधायचा आहे.
तर इथे म वर अनुस्वार आलेला आहे, मन, आणि त वर्गातलं व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे या अनुनासिकाचा उच्चार न सारखा होणार आहे, म्हणून इथला पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. अंतस्थ या शब्दाचा उच्चार ज्या अनुनासिकासारखा होतो. म्हणजे या सगळ्या स्पष्टीकरणातून असं सांगता येतं आपल्याला की जेव्हा अनुनासिक असतं, अनुस्वार असतो आणि अनुस्वारानंतर त्याच्या पुढे येणारा उच्चार, उदाहरणार्थ उदाहरणार्थ क वर अनुस्वार आला, त्याच्या पुढे ग आलेला आहे, क वर्गातल्या व्यंजनाला अनुनासिकाचा उच्चार वाङ्मय बदलांडव प्रमाणे याप्रमाणे या अनुस्वाराचा उच्चार होणार. ग वर अनुस्वार आलेला आहे, त्याच्या पुढे च वर्गातलं व्यंजन आलेलं आहे, या अनुस्वाराचा उच्चार यं प्रमाणे च वर्गातलं हे अनुनासिक आहे त्याप्रमाणे होणार आहे. क वर अनुस्वार आलेला आहे, त्यापुढे ट वर्गातलं व्यंजन आलेलं आहे, या अनुस्वाराचा उच्चार कंठ, ठ वर्गातलं अनुनासिक न प्रमाणे होणार आहे. ग वर अनुस्वार आलेला आहे आणि त्याच्या पुढे त वर्गातलं व्यंजन आलेलं आहे, अनुनासिकाचा उच्चार त्याच गटातील न सारखा होणार आहे. क वर अनुस्वार आलेला आहे, त्याच्या पुढे प वर्गातलं व्यंजन आलेलं आहे, या अनुस्वाराचा उच्चार प वर्गातलं व्यंजन म प्रमाणे होणार आहे. मी प्रत्येक अनुनासिकाचा उच्चार ठेवलेला आहे. अनुस्वार, त्यापुढे क वर्गातलं व्यंजन आलेलं आहे, त्याचा अनुस्वाराचा उच्चार क वर्गातल्या अनुनासिकाप्रमाणे, अनुस्वाराच्या पुढे च वर्गातलं व्यंजन आलं तर अनुस्वाराचा उच्चार च वर्गातल्या अनुनासिकाप्रमाणे, अनुस्वाराच्या पुढे ट वर्गातलं व्यंजन आलं तर अनुस्वाराचा उच्चार ट वर्गातला अनुनासिक न प्रमाणे, अनुस्वाराच्या पुढे त वर्गातलं व्यंजन आलं तर त्याचा उच्चार त वर्गातला अनुनासिक न प्रमाणे, अनुस्वाराच्या पुढे प वर्गातलं व्यंजन आल्यामुळे त्याचा उच्चार प वर्गातला अनुनासिक म प्रमाणे होतो. हे या मुद्द्यावरून आपल्याला एक छोटीशी आयडिया देता येते. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते या नियमात बसणारा जोड शब्द. आता इथे एक मुद्दा आहे, जगत अधिक नाथ, जगन्नाथ, तोच रूपांतर पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज, अनुनासिक शिवाय जर कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले, इथं तो होता जगत अधिक नाथ, जगन्नाथ, त्याप्रमाणे जगत अधिक नाथ, जगन्नाथ, वाक्पती नाही, पुनर्जन्म नाही, मन्वंतर नाही, म्हणजे हा पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. हे सगळे असेच्या असे आपल्या आयुष्यातही खरोखरच घडेल. या वाक्यातील अधोरेखित क्रिया विशेषण शब्दाचा अव्यय प्रकार ओळखायचा आहे. असंच घडेल, खरोखरच घडेल, म्हणजे जे क्रियापद आपल्याला दिलेलं आहे त्या क्रियापदाची एक रीती या ठिकाणी सांगितलेली, क्रिया घडणार आहे, पण क्रिया कशी घडणार आहे तर खरोखरच
अशी घडणार आहे, रीती सांगितलेली आहे, म्हणून तिचा पर्याय आला रीतीवाचक क्रिया विशेषण हा त्या ठिकाणचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आलेला आहे. पुढील पैकी विरुद्धलिंगी शब्दाच्या चुकीच्या जोड्या कोणत्या? विरुद्धलिंगी आणि चुकीची जोडी आणि 2 अचूक पर्याय या 3 गोष्टींवर आपण या ठिकाणी फोकस केलेला आहे. पहिला पर्याय आहे आत्मज आत्मजा, महोदय महोदया, अजा अजी आणि अजी आणि नर्तिका नर्तन. तर महोदया महोदय हा शब्द बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. महोदया महोदय बरोबर आहे. आत्मज आत्मजा, आत्मज याचा अर्थ स्वतःचा मुलगा आणि आत्मजा म्हणजे स्वतःची मुलगी. हा पण पर्याय बरोबर आहे. पहिले 2 पर्याय बरोबर आहेत. इथे पर्याय आहे अज अजी हा चुकीचा आहे आणि नर्तिका नर्तन. नर्तन म्हणजे नृत्य. जर नर्तिका असेल तर इथे पाहिजे होतं नर्तक. आणि अज अज म्हणजे बोकड आणि अजी नाहीये इथं शेळी, हिच्यासाठी अजा शब्द आहे. तो पर्याय या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. परिकथा या शब्दाचे योग्य सामान्य रूप. सामान्य रूप, सामान्य रूप याचा अर्थ हा परिकथा हा मूळ शब्द आहे इथे दिलेला आणि मूळ शब्दामध्ये ज्या वेळेस वाक्यामध्ये त्याचे रूपांतर करताना त्याला काही प्रत्यय लागतात तेव्हा त्याला त्याचं रूपांतर सामान्य रूप मध्ये होतं. मग परिकथे आणि परिकथे तर वाक्यामध्ये प्रत्यय लावताना रीचा ह्रस्व होतो. हे त्याचे सामान्य रूप आलेलं आहे. परिकथे म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 हा सामान्य रूपाचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे वेल मांडवावर विस्तारली या वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्य दिलेले आपल्याला, त्या वाक्यातला क्रियापद आपण शोधलं. क्रियापद आहे विस्तारली. या क्रियापदाला आपण प्रश्न केला. क्रियापदाला प्रश्न केला कोण विस्तारली. कोणनी जेव्हा क्रियापदाला आपण प्रश्न करतो त्यावेळेस आपल्याला जे उत्तर मिळतं ते आहे वेल. म्हणजे वेल आला त्या वाक्यातला कर्ता. आणि काय विस्तारली. काय मी जेव्हा प्रश्न विचारतोय तेव्हा वाक्यातलं उत्तर मिळत नाही. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्मचं स्थान कर्म नाही. ज्या वाक्यामध्ये ज्या प्रयोगामध्ये ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतं तरी देखील तो प्रयोग कर्तरी प्रयोग होतो तेव्हा त्याला अकर्मक कर्तरी असे म्हणतात. म्हणून या वाक्याचा प्रयोगाला अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी म्हणजे कर्ता कर्ता आणि कर्म दोन्ही त्या प्रयोगामध्ये असतात त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. इथे आहे उत्कृष्ट सचित्र पुस्तक आपल्या संग्रही ठेवले तर किमान भारतीय नाण्यांपुरते आपले
ज्ञान वाढे. या वाक्यामध्ये या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. उत्कृष्ट सचित्र पुस्तक आपल्या संग्रही ठेवले हे एक वाक्य आहे. किमान भारतीय नाण्यांपुरते आपले ज्ञान वाढे हे दुसरं वाक्य आहे. आणि हे दोन्ही वाक्य तर या अव्ययाने जोडलेले आहेत. म्हणून या वाक्यांना आपल्याला मिश्र वाक्य असे म्हटलेलं आहे. मिश्र वाक्यामध्ये दोन्ही वाक्ये महत्वाचे असून ते जर तर सारख्या समुच्चय बोधक अव्ययाने जोडलेले आहेत. म्हणून आपण त्याला मिश्र वाक्य असे म्हणतो. म्हणून त्याचा पर्याय आला चौथा पर्याय. उत्कट भावना व्यक्त करताना ती भावना दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी चिन्ह येतं ते आहे उद्गारवाचक चिन्ह. आजोबांनी वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्या वाचून काढल्या या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? आता बातम्या आहेत. आजोबांनी वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्या वाचून काढल्या. ही क्रिया आजोबांनी स्वतः केलेली आहे. ही कोणावरती करून नाही, कोणाकडून करून घेतलेली नाही. म्हणजे कोणाला त्यांनी आज्ञा दिली नाही. या वाक्यामध्ये जर तरचा कोणता संकेत लपलेला नाही. या वाक्यामध्ये कोणतंही कर्तव्य दिलेलं नाही. या वाक्यामध्ये फक्त क्रिया आजोबांशी निगडीत आहे, वैयक्तिक आहे. आणि या वाक्यातल्या क्रियापदावरून आपल्याला फक्त क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो. म्हणून या वाक्याच्या अर्थाला आपण स्वार्थ असे म्हणतो. याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. समासाच्या वैशिष्ट्यानुसार अयोग्य विधान. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असून त्याच्या तिसऱ्या पदाचा बोध होत नाही. यामध्ये तत्पुरुष समासामध्ये दोन पदे प्रमुख असतात. हे वाक्य बरोबर आहे. द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्वाची असतात. हे पण बरोबर आहे. अव्ययी भाव समासात पहिले पद प्रमुख असते. हे पण बरोबर आहे. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असूनही त्यावरून तिसऱ्याच अर्थाचा बोध होतो असं पाहिजे होतं. त्याच्याऐवजी बोध होत नाही असं दिलेलं आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 हा त्यामध्ये चुकीचा आलेला आहे. उत्प्रेक्षा अलंकाराची दोन उदाहरणे आपल्याला 23 मध्ये शोधायची आहेत. विद्या हे पुरुषास्वरूप बर्वे की झाकले द्रव्यही. म्हणजे विद्या हे असं धन आहे की ते पुरुषास शोभून दिसते. आणि विद्या हे असं धन आहे की ते इतर सर्व धनांना त्याच्या तेजाने इतर सर्व द्रव्य सुवर्ण धन पैसा सर्व द्रव्य झाकले जातात असा याचा अर्थ आहे. आणि मुख जणू कमलच आहे, कमळासारखे मुख आहे. म्हणून यातला पहिला आणि दुसरा हे दोन पर्याय इथे उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे आहेत. पुढील पैकी महात्मा ज्योतिराव फुले यांची कोणती साहित्यकृती नाही? तर यामध्ये नसलेली साहित्यकृती आहे गुलाम. शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेंनी लिहिलेले आहे. अस्पृश्यांची कैफियत आहे. ब्राह्मणांचं कसब आहे. मात्र गुलाम हे त्यांची साहित्यकृती नाहीये. म्हणून त्याच्यातला पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न आहे खालील पैकी कोणत्या टोपण नावाने
त्या समोर दिलेल्या साहित्यिकास ओळखले जात नाही. यामध्ये आहे बी नारायण मुरलीधर गुप्ते. बी हे बरोबर आहे. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे देखील बरोबर आहे. माधवानुज माधव त्र्यंबक पटवर्धन हे चुकीचं आहे, कारण माधवानुज हे नाव वि स खांडेकर यांचं टोपण नाव आहे आणि रानकवी ना.धो. महानोर यांना म्हटलेलं आहे. हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. त्यातलं चुकीचं माधवानुज माधव त्र्यंबक पटवर्धन हे आहे. अशा प्रकारे आज या ठिकाणी गणित फेब्रुवारी 2017 मध्ये गणित व भाषा या पहिल्या पेपर मध्ये प्रथम भाषा विभाग 1 यामधील 25 प्रश्न समजावून सांगण्याची, त्यावर मार्गदर्शन करण्याची संधी मला जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग यांच्या वतीने मिळाली. त्याबद्दल सर्व टीमचे आणि पंचायत समिती अकोले शिक्षण विभागाच्या सर्व टीमचे मी हार्दिक आभार मानते आणि धन्यवाद.